गुड मॉर्निंग. आज दुपारी आम्ही कैरी खाल्ली आहे आणि त्याच्याचबरोबर आम्ही भटकंतीसाठीही सुद्धा गेलो होतो. हे बघा, हे माकड जे आहेत ना, हे इथलं पूर्ण फणस खाऊन टाकलं आहे आणि पूर्ण जे बिया खातात आणि त्याच्या आतमधले जे असतं ना ते सगळं खाली टाकतात. इथे मी नेटवर्कच्या शोधामध्ये, कारण की मी जिथं बसले आहे ना तिथेच फक्त नेटवर्क येतो आणि इथे कोणीच राहत नाही. म्हणजे हे घर खाली आहे पण इथे नेटवर्क येतो म्हणून मी इथं बसते, कारण की त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. ही आरू आहे आणि हिला लोणचं एवढं आवडतं ना की बेकार खाते ती लोणचं. आम्ही बाकी सगळेसुद्धा आम्ही लोणचं खाण्यासाठी बसलो होतो. इकडे ही भांडे घासत होती आणि मी नारळाच्या वड्या बघत होती. आजींनी या बनवल्या आहे, त्याच्या पूर्ण व्हिडिओ मी नंतर टाकेलच. इकडे बघा, आमच्या सगळ्यांची जबरदस्ती चाललेली. इच्छा कोणाची नसते उन्हामध्ये जायची, पण तरीसुद्धा आम्ही सगळेच निघालो होतो की चला खाऊ घ्यायला जाऊया. म्हणून खाऊ घेण्यासाठी आम्ही त्या नदीच्या रस्त्यानेच चाललो होतो, कारण की तिथूनच पुढे दुकान आहे. आम्ही दुकानावरती निघालो आणि रस्ता बघा, रस्ता पूर्ण सामसूम रस्ता आहे हा. या रस्त्यावरती कोणीच नसतं जास्त करून, म्हणजे एखाद दुसरी गाडी आली तर आली, म्हणून आम्ही रस्त्याच्या मधोमध चाललो आहोत. पण व्ह्यू किती मस्त आहे ना हा. मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत करत निघालेलो. आणि हा बघा किती भारी वाटतं ना हे सगळं. कोकण आहे खूप सुंदर, पण सगळं शांत आहे इकडे, अशी गजबज नाही मुंबईसारखी. आता हे दुकान बघा, हे दुकान किती मोठं आहे. आपल्याकडे एवढी मोठी घरंसुद्धा नाही, तेवढे मोठे इथं दुकान आहेत आणि ते पण अशी जागाच जागा आहे यांच्या इकडे. हे बघा, हे कोंबडीसाठी काहीतरी होतं टोपली, 250 रुपीजला होती ही. त्यानंतर आम्ही घेतल्या पॅप्स्या, कारण की आम्ही स्पेशली पेप्सी खाण्यासाठी गेलो होतो. आणि त्या किती घेतलेल्या, 20 आणि 6 म्हणजे अराऊंड 30 पॅप्स्या आम्ही घेतलेल्या. ही बघा माझी जीप. थँक्यू फॉर वॉचिंग. टू बी कंटिन्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगला.